भीषण अपघात. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी व दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू, एक जखमी. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील चिंचपाडा गावाच्या बायपास रस्त्यावर वळखुट फाट्याजवळ मंगळवारी दिनांक 27 मे 2025 पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. खासगी लक्झरी बस क्रमांक AR 209292 व दुचाकी क्रमांक MH 39 AP 1119 यांच्यात जोरदार धडक होऊन दोघं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा युवक रुग्णालयात उपचार घेत आहे. प्राथमिक माहितीनुसार नवापूर तालुक्यातील भूमदीपाडा येथील प्रदीप नगिनदास गावित वय 27 व लक्कडकोट येथील पाविल जेका गावित वय 30 हे दोघं दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच चिंचपाडा व नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना नानीज धाम जगद्गुरू नरेंद्राचार्य मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांच्या सहाय्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान पाविल जेका गावित याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तर दुसरा जखमी प्रदीप गावित याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मृत युवकाचे नातेवाईक संतप्त झाले असून खासगी लक्झरी बस चालक व मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी लक्झरी बसचा तात्काळ शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. अपघातस्थळाची पाहणी केली असता महामार्गावरील त्या ठिकाणी चौफुली असूनही कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नव्हते. यामुळे वाहन चालकांना मार्गाची योग्य माहिती मिळत नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. संबंधित महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच संबंधित ठेकेदाराने महामार्गावर एका रस्त्याची वाहतूक बंद करून त्यावर मातीचा ढिगारा टाकण्यात आलेला दिसून आला. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून या मार्गावर अपघातामुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीसाठी योग्य दिशाफलक, खबरदारीचे चिन्ह व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.